ग्रामविकासाच्या आदर्श पॅटर्नचे चंद्रकांत दळवी यांनी साकारलेले प्रारूप गाव, तालुका, जिल्हा किंवा राज्यापुरते मर्यादित राहू नये। ग्रामविकासाचे हे दळवी मॉडेल सर्वत्र पोहोचावे आणि त्यासाठी हे मॉडेल अभ्यासक्रमाचा भाग व्हावा, त्यातून प्रत्येकाला ग्रामविकासाची प्रेरणा व दिशा मिळावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांनी केले। माजी IAS अधिकारी व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून परिपूर्ण व स्मार्ट विलेज म्हणून नावारूपाला आलेल्या सातारा जिल्ह्यातील निढळ या गावाची प्रगतशील वाटचाल उलगडणाऱ्या निढळ ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात नाना पाटेकर बोलत होते। या पुस्तकाला नाना पाटेकर यांनीच प्रस्तावना लिहिली आहे। बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील सह्याद्री फार्मचे विलास शिंदे होते। याप्रसंगी चंद्रकांत दळवी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, PRM सॉफ्ट सोल्युशनचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, धर्मेंद्र पवार, अभिषेक दळवी, तबाजी कापसे, संजीव कोलगोड, SB प्रोडक्शनचे शंकर बारवे आदी उपस्थित होते। यावेळी निढळ गाव परिवर्तनाचा प्रवास या माहितीपटाच्या टीजर आणि पोस्टरचे अनावरण झाले। सत्व फाउंडेशनच्या वतीने माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे। नाना पाटेकर म्हणाले, चंद्रकांत दळवी सातत्याने 41 वर्षे हे काम करत आहेत। शासकीय सेवेतील महत्त्वाची पदे भूषवत असताना तथाकथित विकास करणे दळवींना सहज शक्य होते, पण त्यांना अभिप्रेत ग्रामविकासाचे प्रारूप निराळे होते। सामाजिक एकोपा, लोकसहभाग आणि लोकवर्गणी यांच्या माध्यमातून त्यांनी 90% शासकीय योजनांच्या मदतीनेच ही किमया घडवून आणली असल्याचं यावेळी नाना पाटेकर यांनी म्हटले। चंद्रकांत दळवी यांनी नाना पाटेकर यांचा ग्रामीण भारतातील काम करणारे नायक असा उल्लेख करून ते पुढे म्हणाले, शासकीय सेवेत विविध पदांवर कार्यरत असताना राज्याची धोरणे ठरवण्याच्या महत्त्वाच्या कामात मला सहभागी होता आले। प्रत्येक पदावर काम करताना राज्याच्या हिताची एक तरी योजना ठरवण्याची संधी मिळाली, पण गावात प्रत्यक्ष काम करणे आव्हानात्मक होते। धोरणे चांगले असतील तर विकासाचे प्रारूप लोकसहभागातून शक्य होते, याचे उदाहरण आता उभे राहिले आहे। या पुस्तकाच्या निमित्ताने समाजकार्याचे मॉडेल उभे राहिले आहे, असंही ते म्हणाले। स्वतः मी काय आहे, आपल्यामध्ये ही सगळी ऊर्जा आहे, ताकद आहे, तो माणूस वापरतो, आपण वापरत नाही। मग तो चंद्रकांत पॅटर्न होतो। पॅटर्न काय, पॅटर्न म्हणजे काय, आमचा सुद्धा मारामारीचा तो पॅटर्नच आहे ना, असं मारायचं मग असं मारायचं, सगळे पॅटर्न। हा पॅटर्न तुझा लोकहितासाठी तू वापरतोयस। आणि मी खरं सांगतो, हे अभ्यासक्रमाला लावलं पाहिजे पुस्तक। आणि हे मी तुला वाचल्यानंतर सुद्धा बोललो होतो की हे अभ्यासक्रमाला लागलं पाहिजे। एक माणूस शून्यातून काय सुरू करू शकतो, आणि हे आपण सगळे करू शकतोय। बरं, आपल्या सगळ्यांना ही ताकद आहे। ह्या सगळ्या गोष्टी दौलत जादा करणारी, नुसते तमाशाला जाणारी, दारू पिणारी अशी ही मंडळी असणारच। हा समाजाचा एक भाग आहेच, तो असणारच। झाडावर फळं येतात तरी फंगसही येते, त्यामुळे आपण ते झाडं वाढवायची नाही का, फळं घ्यायची नाही का? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार। नेमकं तुला तेच का दिसलं, चांगलं का नाही दिसलं? दौलत जादा करणारी असे जे काही लग्न सोहळे होत आहेत आणि त्यातून एक सामाजिक, हा, मग त्यांचा वैयक्तिक भाग आहे, त्यांनी काय करावं। मला माझे संस्कार कसे आहेत त्याच्यावर मी ठरवेन। मला असं वाटतं लग्नावर अनाठाई खर्च करण्यापेक्षा मी हे कुठेतरी वृद्धाश्रमाला देईन किंवा आता अनाथ आश्रमाला देईन किंवा कुणाच्या मुलाच्या शिक्षणासाठी। हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ना। तू हातावर कुठलं घड्याळ बांधायचं, कापडं कुठली घालायची, मला ही आवडतं, पण म्हणून हीच तू घालायला पाहिजे हा अट्टास मी नाही करू ना। नाना, पण या सुसंस्कृत महाराष्ट्रात आज देखील आपल्या लेकींना हुंडाबळीचा बळी नाही। आता हा बघ, हा पुन्हा तोच भाग आहे की ही वृत्ती आहे। हो, आणि हे संस्कार आहेत, आणि त्याच्याबद्दल त्या माणसांना जे कायद्यानुसार काय होणार आहे ते होईलच। आपण करूया, आपण बोलायचं नाही, आपण करूया, आपण करायचं सगळं बॉर्डरवर। अरे मी 3 वर्ष होतो ना तिथे, अजून सुद्धा हातात घेऊन आपण तिथे जाऊ शकतो। मला सगळ्यात आवडतं माझ्यातलं काय, मी म्हातारा होत नाही आणि मी होणार नाही। माझा तो एक मित्र, त्या दिवशी मी एवढा झालेला होता, मी कालच शूटिंग करून आलो, अरे म्हटलं केवढा झाड झालास, आयुष्यभर तर लोक शिव्या देतातच, म्हटलं उचलताना पुन्हा शिव्या देतील तुला, असं नाही करायचं। ग्रेट सिंदूर ऑपरेशन जे आहे ते ग्रेट, सलाम आहे, माझा सलाम आहे। बाकीच्या गोष्टी अशा आहेत की मला इथे पूर्णपणे बोलता नाही येणार, पण
केवळ इथे हात असा सलाम करून इथे वेल्डिंग करून टाकायचा इतका सलाम आहे.